हॅलो स्टुडंट. युनिट 1 फंडामेंटल्स ऑफ मशीनिंग अँड मशीनिंग ऑपरेशन ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस आपण लेथ मशीनची माहिती घेतलेली आहे. तर आज आपण ड्रिलिंग मशीनची माहिती घेतो आहोत. ड्रिलिंग मशीन तुम्हाला समोर दिसते आहे. ड्रिलिंग मशीन तुम्ही पाहिलेली आहे की त्यामध्ये आपण वर्कपीसमध्ये सिलेंड्रिकल होल तयार करण्यासाठी, होल पाडण्यासाठी आपण ह्या ड्रिलिंग मशीनचा वापर हा त्या ठिकाणी करत असतो. मग ते कसं केलं जातं तर एक वर्किंग प्रिन्सिपल आपण त्याचं पाहणार आहोत. तर वर्किंग प्रिन्सिपलमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल की इथं हा स्पिंडल दिसतोय, जो स्पिंडल फिरतो आणि त्या स्पिंडलला इथं ड्रिल चक प्रोव्हाइड केलेला आहे. ह्या ड्रिल चकमध्ये जे टूल आहे, कटिंग टूल आहे ड्रिलिंगसाठी, त्याला आपण ड्रिल असं म्हणतो. ते टूल इथं आपण हेल्ड केलेलं किंवा आपण त्या ड्रिल चकमध्ये पकडलेला आहे. ठीक आहे. आता हा जो वर्क टेबल तुम्हाला दिसतोय, ह्या वर्क टेबलला तुम्हाला टी स्लॉट दिलेले आहेत. तर ह्यामध्ये वर्कपीस आपण फिक्स केलं जातं किंवा त्याच्यामध्ये पकडलं जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय करतो की हे जेव्हा आपलं स्पिंडल फिरणार आहे तेव्हा हे ड्रिल चकसुद्धा फिरणार आहे आणि त्याच्याबरोबर आपलं जे कटिंग टूल आहे त्याला आपण ड्रिल असं म्हणतो, ते सुद्धा फिरणार आहे. नंतर आपला जो काही स्पीड आणि फीड जो काही ॲडजस्ट केलेला आहे त्यानुसार आपण हे जे फिरणारं टूल आहे ते फिरणारं टूल आपण त्या वर्कपीसच्या दिशेनं आपण फीड करतो किंवा वर्कपीसमध्ये आपण फीड करतो आणि वर्कपीसमध्ये फीड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये होल हे तयार होत असतं. अशा पद्धतीनं हे ड्रिलिंग मशीनचं सिम्पल प्रिन्सिपल आहे. तर ह्यामध्ये बेसिक पर्पज जो ड्रिलिंग मशीनचा आहे टू प्रोड्यूस सिलेंड्रिकल होल इन द वर्कपीस. वर्कपीसमध्ये आपल्याला सिलेंड्रिकल होल तयार करण्यासाठी ड्रिलिंग मशीनचा पर्पज आहे. मग ह्याच्यामध्ये जे होल पाडण्यासाठी कटिंग टूल यूज केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, ड्रिल असं म्हणतो. मग ते तयार करण्यासाठी म्हणजे ते होल पाडण्यासाठी, होल तयार करण्यासाठी आपण काय करतो, जे ड्रिल आहे, जे कटिंग टूल आहे ते आपण स्पिंडलमध्ये पकडतो. ठीक आहे. आणि ज्या वर्कपीसमध्ये आपल्याला होल पाडायचं आहे ते वर्कपीस आपण टेबलवरती किंवा बेस ऑफ मशीनवरती क्लॅम्प करतो किंवा फिक्स करतो. आता आपण जो स्पीड आहे आणि फीड आहे तो ॲडजस्ट केल्याच्या नंतर आपण जे टूल आहे ते टूल आपण त्या वर्कपीसच्या डायरेक्शननं फीड करतो आणि अशा पद्धतीने तिथं होल पाडतो. आता हे होल पडत असताना जे टूल आहे ते काय करतं, व्हर्टिकल प्रेशर अप्लाय करतं. त्यामुळं आपण ड्रिलिंग मशीनला कधीकधी ड्रिल प्रेस असं पण म्हणतो. हे झालं वर्किंग प्रिन्सिपल. आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन किंवा टाईप्स ऑफ ड्रिलिंग मशीन. नंबर ऑफ टाईप्स आहेत तर ते आपण पाहणार आहोत. पहिलं आहे पोर्टेबल ड्रिलिंग मशीन. आता पोर्टेबल ड्रिलिंग मशीन ही तर तुम्हाला दिसते बघा, पोर्टेबल ड्रिलिंग मशीन आहे. पोर्टेबल ड्रिलिंग मशीन का म्हटलं आहे, कारण आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही मशीन नेऊ शकतो आणि आपल्याला कोणत्याही लोकेशनला आपण होल पाडू शकतो. जिथं की ड्रिलिंग मशीन पोहोचू शकत नाही तिथपर्यंत आपण कोणत्याही लोकेशनला हे आपण कन्व्हिनियंटली त्यामध्ये होल पाडू शकतो कोणत्याही लोकेशनला. तर ही मोटारच्या साहाय्याने, इलेक्ट्रिक मोटारच्या साहाय्याने ऑपरेट होईल किंवा हायड्रॉलिकली किंवा न्यूमॅटिकली सुद्धा ऑपरेट होऊ शकते. अशा पद्धतीनं काही ठिकाणी जेव्हा आपल्याला स्पीड कमी पाहिजे असेल तेव्हा आपण ही जी पोर्टेबल ड्रिलिंग मशीन आहे ती हँडलच्या साहाय्यानं सुद्धा ऑपरेट करू शकतो. तुम्ही कार्पेंट्रीमध्ये वगैरे पाहिलं असेल, हँडलच्या साहाय्यानं सुद्धा ऑपरेट केली जाते. पण बऱ्यापैकी ही इलेक्ट्रिक मोटारच्या साहाय्यानं ऑपरेट केलेलं तुम्ही पाहिलेलं आहे. ही झालं पोर्टेबल ड्रिलिंग मशीन. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन जेव्हा आपल्याला होल हे समजा 0.15 mm ते 15 mm, 0.15 ते 15 mm ह्या रेंजमध्ये आपल्याला जर होल पाडायचा असेल किंवा लाईट जॉब असेल तर आपण सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनचा वापर हा त्या ठिकाणी करत असतो. ह्याचं डिटेल स्टडी आपण पुढं करणार आहोत. सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनमध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे बेंच माउंटिंग आणि दुसरं आहे फ्लोअर माउंटिंग. तुम्हाला लक्षातच आलं असेल की बेंच माउंटिंग म्हणजे काय, की कन्व्हिनियंटली एखाद्या बेंचवर सुद्धा ती आपण माउंट करू शकतो. ही जी मशीन आहे ती आपण बेंचवर सुद्धा माउंट करू शकतो. मग ह्याचा साईज थोडासा काय असणार आहे, कमी असणार आहे. आणि फ्लोअर माउंटिंगमध्ये जी मशीन आहे ती आपण फ्लोअरवरती, वर्कशॉपच्या जे फ्लोअर आहे त्या फ्लोअरवरती आपण ही माउंट केलेली असते किंवा फिक्स केलेली असते. नेक्स्ट आहे अपराईट ऑर कॉलम ड्रिलिंग मशीन. आता इथं तुम्हाला दिसते सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन, ह्याचा डिटेल स्टडी आपण करणार आहे. तर अपराईट किंवा कॉलम ड्रिलिंग मशीन आपण पाहणार आहोत. तर इथं तुम्हाला दिसते अपराईट ड्रिलिंग मशीन. तर ह्याच्यामध्ये जो व्हर्टिकल कॉलम आहे हा व्हर्टिकल कॉलम हा राऊंड असू शकतो किंवा बॉक्स शेपचा असू शकतो. तर त्याच्यावरनं त्याचे 2 प्रकार पडलेले आहेत, राऊंड कॉलम सेक्शन आणि बॉक्स कॉलम सेक्शन. तर 50 mm किंवा 50 mm पेक्षा जास्त
साईजचे होल आपण ह्यामध्ये पाडू शकतो. आता ह्याच्यामध्ये जेव्हा राऊंड कॉलम असेल तेव्हा जो टेबल असेल तो राऊंड टेबल असेल, आणि जेव्हा बॉक्स कॉलम असेल तेव्हा जो टेबल असेल तो खाली वर करण्यासाठी त्याच्या खाली इलेव्हेटिंग स्क्रूचा वापर हा त्यामध्ये दिलेला असणार आहे. अशा पद्धतीनं हे झालं अपराईट और कॉलम ड्रिलिंग मशीन, त्याच्यामध्ये राऊंड कॉलम सेक्शन आणि बॉक्स कॉलम सेक्शन. नेक्स्ट टाईप आहे रॅडियल ड्रिलिंग मशीन. ह्याचा आपल्याला अभ्यास आहे. तर हे रॅडियल ड्रिलिंग मशीन इथं तुम्हाला दिसतंय की हा बेस दिसतोय, हा एक व्हर्टिकल कॉलम दिसतोय, हा रॅडियल आर्म दिसतोय की ह्या रॅडियल आर्मवर हा ड्रिल हेड आहे ज्याच्यामध्ये आपण ड्रिल पकडलेला आहे, आणि हा टेबल वर्क टेबल आहे ज्याच्यावरती वर्क पीस क्लॅम्प करतो आणि बेसवरती तो प्रोव्हाइड केलेला आहे. आता हा जो रॅडियल आर्म आहे त्या रॅडियल आर्म जो दिलेला आहे त्याच्यावरती हे ड्रिल हेड काय होणार आहे, मूव्ह होणार आहे किंवा स्लाईड होणार आहे, आणि हा रॅडियल आर्म पण काय होणार आहे, खाली वर असा मूव्ह होणार आहे. ठीक आहे. आणि कॉलम जे आहे कॉलम, त्या कॉलमच्या अराउंड हा रॅडियल आर्म पण फिरणार आहे, स्वंग होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं ह्या तीन जेव्हा मुवमेंट दिलेल्या आहेत त्याला आपण प्लेन रॅडियल ड्रिलिंग मशीन म्हणतो. ह्या व्यतिरिक्त अजून एक जास्त मुवमेंट दिलेली असेल सेमी युनिव्हर्सल, त्याच्यापेक्षा अजून एक मुवमेंट जास्त दिलेले असेल तर त्याला युनिव्हर्सल रॅडियल ड्रिलिंग मशीन म्हणतो. ठीक आहे. तर रॅडियल ड्रिलिंग मशीनचा आपण पुढं नीट डिटेल स्टडी करणार आहोतच. नेक्स्ट आहे गँग ड्रिलिंग मशीन. गँग ड्रिलिंग मशीन इथं तुम्हाला दिसते बघा, नंबर ऑफ ड्रिल हेड आहेत. नंबर ऑफ ड्रिल हेड एका कॉमन बेसवरती प्रोव्हाइड केलेले आहेत, किंवा कॉमन टेबल आहे त्याच्यावरती नंबर ऑफ ड्रिल हेड्स प्रोव्हाइड केलेले आहेत. आता हे जेव्हा सिरीज ऑफ ऑपरेशन असेल, इथं एक ऑपरेशन झालं, पुढं गेल्यावर पीस इथं एक ऑपरेशन, असं जेव्हा सिरीज ऑफ ऑपरेशन किंवा सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन असतील तर अशा पद्धतीने गँग ड्रिलिंग मशीनचा आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये नंबर ऑफ ड्रिल हेड आहेत जे की कॉमन बेसवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. ग्रुपमध्ये आपल्याला हे प्रोव्हाइड केलेलं आहे सिरीज ऑफ ऑपरेशनसाठी, त्यामुळे त्याला गँग ड्रिलिंग मशीन म्हटलं आहे. त्याच्यानंतर आहे मल्टिपल स्पिंडल ड्रिलिंग मशीन. आता इथं नंबर ऑफ स्पिंडल दिसत आहेत जे की, आता हे समजा हे नंबर ऑफ स्पिंडल आहेत, इथं तुम्हाला दिसत आहेत हे नंबर ऑफ स्पिंडल आहे, आणि ते कॉमन मोटारनं काय केले जातात, रन केले जातात. तर अशा पद्धतीनं मल्टिपल स्पिंडल आहेत, नंबर ऑफ स्पिंडल आहेत जे की कॉमन मोटारनं फिरवले जातात, त्याला मल्टिपल स्पिंडल ड्रिलिंग मशीन म्हणतो. नेक्स्ट आहे डीप होल ड्रिलिंग मशीन. जेव्हा आपल्याला जास्त डीप आपल्याला होल पाहिजे असतील, जास्त डेप्थचे आपल्याला होल पाहिजे असतील तर डीप होल ड्रिलिंग मशीनचा वापर केला जातो. त्यामध्ये दोन टाईप आहेत, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल स्पिंडल असेल तर हॉरिझॉन्टल, आणि व्हर्टिकल स्पिंडल असेल तर व्हर्टिकल डीप होल ड्रिलिंग मशीन म्हणतो. रिफिल किंवा जे काही गन बॅरल आहेत किंवा जे क्रँकशाफ्ट आहेत त्याच्यामध्ये जेव्हा डीप होल पाहिजे असेल तेव्हा आपण डीप होलचे ड्रिलिंग मशीन वापरू शकतो. नेक्स्ट आहे ॲटोमॅटिक ड्रिलिंग मशीन. ॲटोमॅटिक ड्रिलिंग मशीनमध्ये बऱ्यापैकी ऑपरेशन हे ॲटोमॅटिकली परफॉर्म केले जातात. शिवाय वर्क पीस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पण ट्रान्सफर हे ॲटोमॅटिकली केलं जातं. तर क्लासिफिकेशन ऑफ ड्रिलिंग मशीनमध्ये नावं लक्षात ठेवा. त्यामध्ये दोन जे ड्रिलिंग मशीन आहे त्याचा डिटेल स्टडी आपल्याला करायचा आहे. एक सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन आणि दुसरं रॅडियल ड्रिलिंग मशीन. ह्याचा आपल्याला करिक्युलममध्ये दिल्याप्रमाणे डिटेल स्टडी करायचा आहे. तर ह्याचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पोर्टेबल ड्रिलिंग मशीन, आत्ता तुम्हाला इथं दाखवली ती पोर्टेबल ड्रिलिंग मशीन इथं दिसते तुम्हाला. नेक्स्ट सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन इथं तुम्हाला सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन दिसते, त्याच्यामध्ये बेंच माउंटिंग, फ्लोअर माउंटिंग. त्याच्यानंतर अपराईट और कॉलम ड्रिलिंग मशीन. हा जो अपराईट कॉलम ड्रिलिंग मशीन इथं तुम्हाला दिसते. राऊंड कॉलम सेक्शन, बॉक्स कॉलम सेक्शन असे दोन टाईप आहेत त्याच्यात. रॅडियल ड्रिलिंग मशीन ह्याचा डिटेल स्टडी करायचा. ही रॅडियल ड्रिलिंग मशीन आहे, त्याच्यामध्ये प्लेन, सेमी युनिव्हर्सल आणि युनिव्हर्सल. नेक्स्ट गँग ड्रिलिंग मशीन. ही गँग ड्रिलिंग मशीन आहे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर मल्टिपल स्पिंडल, तर मल्टिपल स्पिंडल आहे, मल्टिपल स्पिंडल ड्रिलिंग मशीन. डीप होल ड्रिलिंग मशीनमध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे दोन प्रकार आहेत, आणि ॲटोमॅटिक ड्रिलिंग मशीन. तर अशा पद्धतीने हे टाईप्स ऑफ ड्रिलिंग मशीन आहे. तर आता आपण सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनचं कन्स्ट्रक्शन पाहूया. सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनची डायग्राम तुम्हाला इथं दिसते. तर इथं खाली बेस दिसतोय पहा तुम्हाला. हा जो बेस दिसतो आहे तर त्या बेस हा आपण बेस म्हणजे एक प्रकारचं सपोर्ट म्हणूया आपण, किंवा एक फाउंडेशन म्हणूया, फाउंडेशन सपोर्ट आपण म्हणूया, जे की आपण बेंचवरती किंवा फ्लोअरवरती आपण माउंट करण्यासाठी त्या बेसचा वापर करतो. आता हे बेस काय करणार आहे, तर बेसच्या वरती जी कॉलम आहे, हा जो कॉलम आहे त्याला सपोर्ट करणार आहे. हा जो कॉलम आहे त्याला सपोर्ट करण्याचं काम हे बेस करणार आहे. हा जो व्हर्टिकल कॉलम तुम्हाला दिसतोय, हा व्हर्टिकल कॉलम म्हणजे एक हॉलो स्टीलची पाईप आहे, हॉलो स्टील पाईप आहे. आता हे
काय करणार आहे, तर हा जो तुम्हाला इथं टेबल दिसतो, ह्या टेबलला आणि ह्या ड्रिल हेडला आणि ह्या टेबलला तो कॉलम काय करणार आहे, सपोर्ट करणार. आता इथं जो टेबल दिसतो आहे, ह्या टेबलला तुम्हाला टी स्लॉट दिसत आहेत. तर ह्या टेबलवरती आपण काय करणार आहे, वर्कपीस क्लॅम्प करणार आहे किंवा माउंट करणार आहे किंवा फिक्स करणार आहे. वर्कपीस आपण कन्व्हिनियंट हाईटला आपल्याला वर्कपीस कन्व्हिनियंट हाईटला ॲडजस्ट करण्यासाठी आणि त्या वर्कपीसला पकडण्यासाठी किंवा त्यासाठी आपण काय करतो, टेबलचा वापर हा करत असतो. आता इथं टेबल क्लॅम्प दिलेला आहे. टेबल क्लॅम्पच्या सहाय्यानं आपण ह्या व्हर्टिकल कॉलमवरती आपण कन्व्हिनियंट हाईटला वर्कपीसच्या कन्व्हिनियंट हाईटला आपण त्याची हाईट ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे ह्या टेबल क्लॅम्पच्या सहाय्यानं आपण त्या वर्कपीसची हाईट काय करणार आहे, ॲडजस्ट करणार आहे. त्याच्यानंतर इथं वरती तुम्हाला कॉलमच्या वरती दिसतंय की ही ड्रिल हेड दिसते, म्हणजे ह्याच्यामध्ये मोटार दिसते, पुली दिसते आणि हे स्पिंडल दिसते. आता बघा ह्याच्यामध्ये काय होतं की ही मोटार जो आहे, ते मोटारचा जो शाफ्ट आहे त्याला पुली कनेक्ट केलेली आहे आणि बेल्ट थ्रू त्याचं जे काय पॉवर आहे ती ट्रान्समिट केलेली आहे दुसऱ्या पुलीला. ओके, आता ह्या दुसऱ्या पुलीचा जो स्पिंडल आहे तो ह्या स्पिंडल तुम्हाला इथं दिसतो आहे. ठीक आहे, ह्या स्पिंडलमध्ये ड्रिल पकडलं जातं. तर ह्यामध्ये काय होतं, जेव्हा मोटारचा शाफ्ट फिरणार आहे तेव्हा ती जी मोशन आहे किंवा जी काय पॉवर आहे ती ट्रान्समिट होणार आहे स्पिंडलला थ्रू बेल्ट अँड पुली. बेल्ट आणि पुली ही जी अरेंजमेंट आहे त्याच्या सहाय्यानं ह्या मोटार जेव्हा शाफ्ट फिरणार आहे तेव्हा जी पॉवर आहे ती ट्रान्समिट होणार आहे ह्या स्पिंडलला. म्हणजे स्पिंडल फिरणार आहे आणि त्याच्यामध्ये असलेलं जे टूल आहे म्हणजे ड्रिल आहे ते सुद्धा फिरणार आहे. आता हे फिरल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे टूल आपण वर्कपीसमध्ये फीड करायचं आहे. मग ते फीड करण्यासाठी इथं जे हँडल दिलेलं आहे, ह्या हँडलच्या सहाय्यानं आपण हे जे टूल आहे ते ह्या वर्कपीसमध्ये कन्व्हिनियंट लोकेशनला फीड करतो. ठीक आहे, आता ह्यामध्ये सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन का म्हणलेलं आहे की ह्याच्यामध्ये जेव्हा कटिंग होणार आहे किंवा जे होल पडणार आहे किंवा होल पडत असेल, जेव्हा कटिंग प्रोसेस होत असेल, कटिंग ऑपरेशन होत असेल, तेव्हा जे ऑपरेशन आहे किंवा कटिंग ॲक्शन आहे ती कटिंग ॲक्शन ऑपरेटर फील करतो. म्हणजे जे व्हायब्रेशन वगैरे होतं ते ऑपरेटर फील करतो त्याच्यामुळं त्याला जाणवतं. म्हणजे त्यामुळे त्याला नाव दिलेलं आहे सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. आणि 1.5 mm ते 15 mm एवढ्या साईजचं होल आपण ह्या वर्कपीसमध्ये पाडू शकतो. सो दिस इज अ सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. ह्याच्यामध्ये बेंच माउंटिंग किंवा फ्लोअर माउंटिंग असे 2 प्रकार आहेत. तुम्हाला लक्षात आलं असेल डायग्रॅमवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल. बेस आहे, त्याच्यावरती हा व्हर्टिकल कॉलम आहे. त्या व्हर्टिकल कॉलम वरती तुम्ही टेबल दिलेला आहे, त्या टेबलवरती वर्कपीस तुम्ही ठेवणार आहात किंवा फिक्स करणार आहात. कन्व्हिनियंट हाईटला तो करण्यासाठी आपण इथं टेबल क्लॅम्प दिलेला आहे. ह्या टेबल क्लॅम्पच्या सहाय्यानं आपण हा वर्कपीस कन्व्हिनियंट हाईटला ॲडजस्ट करू शकतो. हा टेबल जो आहे तो स्विंग होऊ शकतो, म्हणजे हा फिरवू शकतो, ह्या कॉलमभोवती फिरवू शकतो किंवा हा टेबलसुद्धा आपण डिझायर्ड अँगलला पण आपण ॲडजस्ट करू शकतो. त्याच्यानंतर ह्या कॉलमच्या वरती तुम्हाला दिसतंय ते ड्रिल हेड दिसतंय. ह्याच्यामध्ये मोटार आहे, मोटारचं शाफ्ट त्याला पुली प्रोव्हाइड केलेली आहे. ती पुली बेल्टच्या सहाय्याने दुसऱ्या पुलीला जोडलेली आहे आणि ह्या पुली जे आहे ते मशीनच्या स्पिंडलला अटॅच केलेले आहे. म्हणजे जेव्हा मोटारचा शाफ्ट फिरणार आहे तेव्हा जी पॉवर ट्रान्समिट होणार आहे किंवा जी मोशन आहे ती त्या स्पिंडलला ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे स्पिंडल फिरणार आहे, स्पिंडल फिरल्याच्या नंतर ड्रिल पण फिरणार आहे आणि ह्या हँडलच्या सहाय्यानं आपण ते टूल वर्कपीसमध्ये फीड करणार आहोत. सो सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन इज यूज्ड फॉर लाईट वर्क. ओके, नेम सेन्सिटिव्ह drilling machine. Sensitive is given because in this the operator sense the cutting action, so the name is sensitive drilling machine. And in this machine we can drill hole from 1.5 to 15 mm. 1.5 ते 15 mm पर्यंतचे ड्रिल आपण साईजचे होल आपण पाडू शकतो. आता ह्याचे जे मेजर पार्ट आहेत ते आपण पाहिलेलेच आहेत, तरी पण पाहूया. बेस, स्पिंडल, ड्रिल चक, हेड, त्याच्यानंतर ॲडजस्टेबल टेबल आणि कॉलम. आता बेस ऑफ द मशीन, इट मे बी माउंटेड ऑन फ्लोअर or it may be mounted on bench, so it provides support for the column or it support column. The column is hollow steel pipe.
It is mounted rigidly on the base. It support drill head and work table. तर तुम्हाला इथं बेस दिसतोय, हा बेंचवर माउंट केलेला असेल किंवा फ्लोअरवर माउंट केलेला असेल. आणि हा जो कॉलम व्हर्टिकल कॉलम दिसतोय तो हॉलो पाईप आहे की जो सपोर्ट करतो ड्रिल हेडला. म्हणजे हे जे ड्रिल हेड आहे ह्या ड्रिल हेडला आणि वर्क टेबलला तो सपोर्ट करतो. ठीक आहे. इट सपोर्ट ड्रिल हेड अँड वर्क टेबल. द व्हर्टिकल कॉलम carries swelling table, the height of which can be adjusted according to workpiece height by clamp. ओके. तर इथं तुम्हाला हा ॲडजस्टेबल टेबल दिसतो आहे. ह्याची हाईट आपण ह्या टेबल क्लॅम्पच्या सहाय्याने हाईट आपण इथं ॲडजस्ट करू शकतो. वर्कपीसच्या हाईटनुसार हे आपण हाईट ॲडजस्ट करू शकतो. ठीक आहे. आणि हा स्विंग पण होतो. नेक्स्ट टेबलमध्ये आपल्याला पाहिलं की टी स्लॉट प्रोव्हाइड केलेला आहे की ज्याच्यावरती आपण वर्कपीस क्लॅम्प करू शकतो रिजिडली. आणि हा टेबलसुद्धा स्विंग होतो, डिझायर्ड पोझिशनला फिरतो, म्हणजे फिरवू शकतो आपण, स्विंग करू शकतो. त्याच्यानंतर ॲट द टॉप ऑफ कॉलम देर आर 2 पुलीज कनेक्टेड बाय बेल्ट. आता हे तर जेव्हा कॉलमच्या वरती दिसतं तर 2 पुली दिसत आहेत, ते बेल्टनं कनेक्ट केलेले आहेत. ठीक आहे. वन पुली इज माउंटेड ऑन मोटार शाफ्ट अँड अदर टू द मशीन स्पिंडल. एक बघा इथं ही जी पुली आहे ते मोटार शाफ्टला आहे आणि इथं मशीनच्या स्पिंडलला पुली प्रोव्हाइड केलेली आहे. द स्पीड ऑफ स्पिंडल कॅन बी व्हॅरिड बाय चेंजिंग द बेल्ट पोझिशन. आता ही जी बेल्टची पोझिशन आहे ती आपण चेंज करून स्पीड आपण व्हॅरी करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, द लोअर एंड ऑफ स्पिंडल कॅरीज ड्रिल चक टू होल्ड द ड्रिल बीट रिजिडली. आता आपण काय करतो की स्पिंडलला ड्रिल चेक प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. जेणेकरून ड्रिल चेकमध्ये आपण जे ड्रिल आहे ते पकडू शकतो कन्व्हिनियंटली. आणि ते जे ड्रिल आहे त्याची मूवमेंट आपण कसे करतो तर हँड फीड लिव्हर जे दिलेलं आहे त्याच्या साहाय्यानं आपण फीड करू शकतो वर्कपीसमध्ये. ड्रिल आहे ते वर्कपीसमध्ये फीड करू शकतो. आता ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक फीड नाही देऊ शकत आपण ड्रिल स्पिंडलला, पण इथं आपण जे काही ड्रिल फीड करतो ते हँड फीड लिव्हरच्या साहाय्यानं करतो, म्हणजे मॅन्युअली आपण ते फीड करतो आहे. त्याच्यासाठी रॅक आणि पिनियन अरेंजमेंट आतमध्ये दिलेले आहे. त्या रॅक आणि पिनियन अरेंजमेंटमुळं जे ड्रिल आहे ते ड्रिल आपण हँड फीड लिव्हरच्या साहाय्यानं वर्कपीसमध्ये फीड करत असतो. सो द पार्ट्स आणि त्याचे फंक्शन. बेसचं फंक्शन काय आहे? इट सपोर्ट कॉलम. कॉलम काय करणार आहे? टेबलला आणि हेडला सपोर्ट करणार आहे. स्पिंडलचं फंक्शन काय आहे? स्पिंडल ऑल स्टीलचं बनलेलं असतं की स्पिंडल रोटेट्स. ओके. स्पिंडल रोटेट्स अँड मूव्स अप अँड डाऊन इन द स्लीव. जे स्लीव आहे त्याच्यामध्ये हे स्पिंडल पुढं मागं मूव्ह होऊ शकतं आणि स्पिंडल फिरू पण शकतं. त्याच्यानंतर ड्रिल चक. जे ड्रिल चक आहे ते ड्रिल पकडण्यासाठी, ड्रिलला होल्ड करण्यासाठी ड्रिल चकचा वापर करतो की जे स्पिंडलच्या एंडला आपण अटॅच केलेलं असेल. त्याच्यानंतर हेड. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटार आहे, बेल्ट पुली आहे, व्ही बेल्ट आहे. ठीक आहे. म्हणजे एक मोशन ट्रान्समिट करते. मोटारपासून मोटारची जी काही गती आहे किंवा पॉवर आहे ती ट्रान्समिट करतं स्पिंडलला. आणि त्याच्यामध्ये जे बेल्ट आहे ते आपण ॲडजस्ट करून स्पीडसुद्धा आपण व्हॅरी करू शकतो. ॲडजस्टेबल टेबल. त्या टेबलवरती आपण काय केलेलं आहे? टेबलचा उपयोग काय होतो तर वर्कपीसला पकडण्यासाठी किंवा फिक्स करण्यासाठी त्याच्यामध्ये टी स्लॉट दिलेले आहे. ठीक आहे. कॉलम. व्हर्टिकल जो कॉलम आहे तो कॉलम काय करणार आहे तर त्यावर टेबलला आणि हेडला सपोर्ट करणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. आता ह्याचं पण वर्किंग प्रिन्सिपल सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीनचं काय आहे की आपल्याला वर्कपीस जे आहे ते कन्व्हिनियंट हाईटला आपण कॉलमवरती ॲडजस्ट करणे. त्याच्यानंतर जेव्हा आपण मशीन स्टार्ट करणार आहे तेव्हा मोटारचा शाफ्ट फिरणार आहे आणि मोटारचा शाफ्ट फिरल्याच्यानंतर जी काही मोशन आहे ती स्पिंडलला ट्रान्समिट होणार आहे. स्पिंडल फिरणार आहे. मग हँड फीड लिव्हर जे आहे ते हँड फीड लिव्हरच्या साहाय्यानं आपल्याला जिथं होल पाडायचं आहे तिथं आपण वर्कपीसमध्ये टूल फीड करून होल पाडू शकतो. सो दिस इज अबाउट सेन्सिटिव्ह ड्रिलिंग मशीन. अनदर ड्रिलिंग मशीन वी हॅव टू स्टडी इज रॅडियल ड्रिलिंग मशीन. आता रॅडियल ड्रिलिंग मशीनचं आपलं कन्स्ट्रक्शन पाहायचं आहे. तर रॅडियल ड्रिलिंग मशीनचं कन्स्ट्रक्शन पाहत असताना तुम्हाला कळली आहे रॅडियल ड्रिलिंग मशीन. तर इथं तुम्हाला मागाशी दाखवलं होतंच. तर इथं तुम्हाला हा दिसतोय बेस कास्ट आयर्नचा बनलेला असेल की जे काही व्हायब्रेशन वगैरे आहेत
ते ॲब्झॉर्ब व्हावे यासाठी हा बेस जो आहे तो कास्ट आयर्नचा बनलेला असतो. याच्यामध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली आहे कास्ट आयर्नमध्ये. ठीक आहे. ह्या बेस वरती आपण बेस काय करतो, हे जो कॉलम आहे, हा जो कॉलम व्हर्टिकल कॉलम आहे ह्याला सपोर्ट करतो. शिवाय बेसलाच आपण काय केलेलं आहे, टेबल प्रोव्हाइड केलेलं आहे. हे वर्क टेबल प्रोव्हाइड केलेलं आहे. ह्या वर्क टेबलवरती टी स्लॉट दिसत आहेत, त्याच्यामध्ये वर्क पीस आपण फिक्स करू शकतो टी स्लॉटवरती. आता हा जो कॉलम आहे, हा कॉलम काय करतो, तर कॉलम हा रॅडियल आर्मला सपोर्ट करतो. ठीक आहे. आता हा जो रॅडियल आर्म दिसतोय, ह्या रॅडियल आर्मवर तुम्हाला काय दिसतंय, तर ड्रिल हेड दिसते. इथं स्पिंडल दिसतंय, ड्रिल दिसतंय. आता इथं बघा की हा जो रॅडियल आर्म आहे, हा जो रॅडियल आर्म आहे, हा रॅडियल आर्म ह्या जो कॉलम दिसतोय, ह्या कॉलमवरती अप आणि डाऊन मूव्ह होऊ शकतो. मग तो मूव्ह होऊ म्हणजे हा रॅडियल आर्म काय होतो, ह्या कॉलमवरती वर आणि खाली मूव्ह होऊ शकतो. मग तो होण्यासाठी इथं मोटार दिली आहे आणि इलिव्हेटिंग स्क्रू पण दिलेला आहे. ह्या इलिव्हेटिंग स्क्रू आणि ह्या मोटारमुळं हा जो रॅडियल आर्म आहे तो ह्या कॉलमवरती वर आणि खाली इथं दाखवलं आहे बघा ॲरो असं वर आणि खाली. तर हा रॅडियल आर्म ह्या कॉलमवरती अप आणि डाऊन मूव्ह होणार आहे बाय मीन्स ऑफ मोटार अँड इलिव्हेटिंग स्क्रू. आता जो हा रॅडियल आर्म आहे त्याला काय दिलेलं आहे, काय प्रोव्हाइड केलेलं आहे त्या रॅडियल आर्मला, तर ड्रिल हेड दिलेलं आहे. म्हणजे रॅडियल आर्म काय करणार, तर ड्रिल हेडला सपोर्ट करणार आहे. आता ह्या ड्रिल हेडची मूवमेंट काय होते पहा. तर ह्या ड्रिल हेड जे आहे, ज्याच्यामध्ये स्पिंडल असेल, ड्रिल असेल आणि ते स्पिंडल फिरवण्यासाठी इथं मोटार दिलेले आहे. जे स्पिंडल फिरवण्यासाठी इथं मोटार दिलेले आहे आणि इथं स्पिंडलमध्ये जे ड्रिल आहे ते फीड करण्यासाठी इथं हँड फीड व्हील पण दिलेले आहे. आता ह्या रॅडियल आर्मला गाईडवेज प्रोव्हाइड केलेल्या असतात. ह्या गाईडवेजवरती हे जे ड्रिल हेड आहे, ह्या रॅडियल आर्मला गाईडवेज प्रोव्हाइड केलेले आहेत. ह्या गाईडवेजवरती हे जे ड्रिल हेड आहे ते मूव्ह होणार आहे. ठीक आहे. हे स्लाईड होणार आहे. आपल्याला ज्या पोझिशनला न्यायचं आहे त्या पोझिशनला आपण ड्रिल नेऊ शकतो. म्हणजे हे स्लाईड होणार आहे किंवा मूव्ह होणार आहे. ह्या रॅडियल आर्मवरती ड्रिल हेड हे काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. आणि स्पिंडल फिरण्यासाठी तर ड्रिल हेडला मोटार दिलेली आहे आणि हँड फीड लिव्हरच्या साहाय्याने जे काय हँड व्हील आहे त्याच्या साहाय्याने आपण ते ड्रिल पण फीड करू शकतो. आता ही झाली दुसरी मूवमेंट. आणि तिसरी मूवमेंट काय की ह्या जो रॅडियल आर्म आहे, हा रॅडियल आर्म ह्या व्हर्टिकल ॲक्सिस भोवती फिरू शकतो, असा फिरू शकतो. ठीक आहे. ह्या व्हर्टिकल ॲक्सिस भोवती हा जो रॅडियल आर्म आहे हा फिरू शकतो. ह्या ज्या 3 मूवमेंट्स आहेत, ह्या 3 मूवमेंट्स आहेत प्लेन रॅडियल ड्रिलिंग मशीनच्या. आता सेकंड टाईप आहे रॅडियल ड्रिलिंग मशीनचा, तो म्हणजेच सेमी युनिव्हर्सल. सेमी युनिव्हर्सलमध्ये काय केलेलं असतं, सेमी युनिव्हर्सलमध्ये हा जो ड्रिल हेड आहे तो ड्रिल हेड आपण हॉरिझॉन्टल ॲक्सिस भोवती, ह्या हॉरिझॉन्टल ॲक्सिस भोवती हा ड्रिल हेड काय करू शकतो, फिरवू शकतो. ठीक आहे. ही एक एक्स्ट्रा मूवमेंट सेमी युनिव्हर्सलमध्ये दिलेली असते. आणि युनिव्हर्सल टाईपमध्ये काय दिलेलं असतं, तर ह्या 4 मूवमेंट व्यतिरिक्त 4 मूवमेंट तर आहेतच, शिवाय हा जो रॅडियल आर्म आहे तो सुद्धा आपण स्विंग करू शकतो. म्हणजे ठीक आहे. तर अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल ॲक्सिस भोवती हा स्विंग करू शकतो. अशा पद्धतीने हे रॅडियल ड्रिलिंग मशीनचे 3 टाईप आहेत, प्लेन, सेमी युनिव्हर्सल आणि युनिव्हर्सल. तर तुम्हाला जेव्हा कन्स्ट्रक्शन पाहिजे आहे तेव्हा लक्षात आलं असेल, हा बेस आहे, हा फाउंडेशन मेंबर आहे, इट सपोर्ट कॉलम ॲज वेल ॲज टेबल. हा कॉलम आहे, व्हर्टिकल कॉलम आहे. ह्या व्हर्टिकल कॉलम काय करणार आहे, ह्या रॅडियल आर्मला सपोर्ट करणार आहे. हा जो रॅडियल आर्म आहे हा कॉलमवरती काय होणार आहे, अप आणि डाऊन मूव्ह होणार आहे. मग तो मूव्ह होण्यासाठी इथं मोटार दिलेली आहे, शिवाय लिव्हटिंग स्क्रू दिलेला आहे. रॅडियल आर्मवरती काय प्रोव्हाइड केलेलं आहे किंवा रॅडियल आर्म काय करतो, ड्रिल हेडला सपोर्ट करतो. हे जे ड्रिल हेड आहेत ते ह्या रॅडियल आर्मला गाईडवेज दिलेले आहेत. त्या गाईडवेजवरती हे ड्रिल हेड काय होणार आहे, स्लाईड होणार आहे. ठीक आहे, किंवा मूव्ह होणार आहे. तर ड्रिल हेडला आपण स्पिंडल प्रोव्हाइड केले, ड्रिल प्रोव्हाइड केलेलं आहे. ते फिरण्यासाठी इथं मोटार दिलेली आहे पहा. आणि हँड व्हीलच्या साहाय्याने आपण फीड करू शकतो. वर टेबलला टी स्लॉट दिलेले आहे, त्या टी स्लॉटवरती वर्क पीस आपण क्लॅम्प करू शकतो किंवा फिक्स करू शकतो. So the radial drilling machine is used for medium to heavy workpiece. So there are 3 types of radial drilling machine: plain, semi-universal and universal. In plain drilling machine there are 3 movements: vertical movement of arm, this is the vertical movement of arm up and down move होते. Next, horizontal movement of drill head, तर हे जे ड्रिल हेड आहे ते काय होणार आहे,
ह्या रॅडियल आर्मवरती मूव्ह होणार आहे. हॉरिझॉन्टल मुवमेंट ऑफ ड्रिल हेड अँड रोटेशन ऑफ आर्म. हे जे आर्म आहे तर तुम्हाला इथं रोटेशन दाखवलेलं बघा. ह्या ॲक्सिस भोवती हे रॅडियल आर्म काय होणार आहे, रोटेट होणार आहे किंवा फिरू शकतं, स्विंग होऊ शकतं. हे झालं प्लेनमध्ये 3 मुवमेंट आहेत. आता सेमी युनिव्हर्सलमध्ये ह्या 3 मुवमेंट आहेतच. ह्या व्यतिरिक्त आपल्याला ड्रिल हेडसुद्धा रोटेट करू शकतो आपण इन व्हर्टिकल प्लेनवरती ड्रिल हेड काय करू शकतो, रोटेट करू शकतो. हे जे ड्रिल हेड आहे हे व्हर्टिकल प्लेनवरती काय करू शकतो, आपण फिरवू शकतो. नेक्स्ट, युनिव्हर्सल मशीनमध्ये ह्या 4 मुवमेंट व्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा मुवमेंट दिलेले आहे. ती म्हणजे रॅडियल आर्म कॅन बी रोटेटेड अबाउट हॉरिझॉन्टल ॲक्सिस. हे जे हॉरिझॉन्टल ॲक्सिस आहे, ह्या हॉरिझॉन्टल ॲक्सिस भोवती रॅडियल आर्म काय होऊ शकतं, रोटेट होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं रॅडियल ड्रिलिंग मशीनचे आता पार्ट्स पाहूया. पहिला पार्ट आत्ता पाहिला आहे पण बेस, हा जो बेस आहे बेस. सो बेस इज अ फाउंडेशन ऑन विच ऑल पार्ट्स ऑफ मशीन माउंटेड. इट सपोर्ट वर्कपीस टेबल ॲज वेल ॲज कॉलम. कॉलम काय आहे, कॉलम हा रॅडियल आर्मला सपोर्ट करणार आहे आणि तो वर आणि खाली आपण मूव्ह करू शकतो. इट कॅन बी रेज्ड ऑर लोअर टू अकोमोडेट जॉब ऑफ डिफरंट हाईट. आपण हा रॅडियल आर्म वर खाली करू शकतो, म्हणजे ह्या वर्कपीस जो क्लाइंब केलेला आहे त्याच्या हाईटनुसार आपण हा काय करू शकतो, वर खाली मूव्ह करू शकतो. नेक्स्ट, रॅडियल आर्म म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये रॅडियल मुवमेंट ऑफ ड्रिलिंग हेड अलॉंग विथ ड्रिलिंग स्पिंडल अराउंड द कॉलम. म्हणजे हा जो ड्रिल हेड आहे, हा ड्रिल हेड ह्या रॅडियल आर्मवरती मूव्ह होतो किंवा स्लाईड होतो, रॅडियल मुवमेंट होते. म्हणजे इथं काय दिलं आहे, रॅडियल आर्मला गाईडवेज दिलेले आहेत, त्याच्यामुळं हा काय होतो, ड्रिल हेड त्यावरती मूव्ह होतो. ठीक आहे, किंवा त्याची मुवमेंट होते. त्याच्यानंतर सेपरेट मोटार प्रोव्हाइडेड फॉर इलिव्हेटिंग अँड लोअरिंग द आर्म. ते आत्ता पाहिलंच आपण. आर्म वर खाली होण्यासाठी मोटार आणि इलिव्हेटिंग स्क्रू दिलेला आहे. द आर्म कॅन बी स्वंग अराउंड द कॉलम इन सर्क्युलर पाथ. गाईडवेज आर प्रोव्हाइडेड ऑन द टॉप ऑफ रॅडियल आर्म ऑन विच ड्रिल हेड आर मूव्ड. बघा, हा रॅडियल आर्म वर खाली होतोय, मोटार दिली, इलिव्हेटिंग स्क्रू दिले. रॅडियल आर्म जो आहे तो ह्या ॲक्सिस भोवती आपण हॉरिझॉन्टली असं काय करू शकतो, रोटेट करू शकतो, असा मूव्ह करू शकतो. ठीक आहे, रॅडियल आर्म. आणि ह्या रॅडियल आर्मला इथं काय दिलेत, गाईडवेज दिले आहेत, ज्याच्यावरती ड्रिल हेड मूव्ह होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं रॅडियल आर्म झालं. वर्क टेबलला टी स्लॉट दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये वर्कपीस आपण माउंट करू शकतो, पोझिशन करू शकतो. त्याच्यानंतर ड्रिल हेडमध्ये काय आहे की स्पिंडल आहे, ज्याच्यामध्ये ड्रिल फिरणार आहे, आणि हँडव्हील आहे, त्याच्यामुळं आपण काय करू शकतो, फीड पण करू शकतो. हे झालं रॅडियल ड्रिलिंग मशीन. ओके, आता नेक्स्ट पाहूया स्पेसिफिकेशन ऑफ ड्रिलिंग मशीन. म्हणजे आपल्याला समजा ड्रिलिंग मशीन आपल्याला परचेस करायचे आहे मार्केटमधून, तर आपल्याला काय काय टेक्निकल गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. पहिली गोष्ट म्हणजे ड्रिलिंग कॅपॅसिटी. ओके, ड्रिलिंग कॅपॅसिटी ते पहिली गोष्ट आपल्याला पाहावी लागेल. त्याच्यानंतर स्पिंडलला टेपर असणार आहे, त्याचा मोड्स नंबर, टेपर इन स्पिंडल. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन स्पिंडल आणि कॉलम, मॅक्सिमम मिनिमम. जे कॉलम आहे आणि जो स्पिंडल आहे ह्याच्यामध्ये मॅक्सिमम किंवा मिनिमम डिस्टन्स किती असू शकतं, कमीत कमी आणि जास्तीत जास्त रॅडियल ड्रिलिंग मशीनच्या बाबतीत. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स ऑफ स्पिंडल, मुवमेंट ऑफ स्पिंडल. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅक्सिमम डिस्टन्स बिटवीन स्पिंडल आणि टेबल. स्पिंडल आणि टेबल रॅडियल ड्रिलिंग मशीनच्या बाबतीत स्पिंडल आणि टेबल ह्याच्यामध्ये मॅक्सिमम डिस्टन्स किती आहे किंवा मिनिमम डिस्टन्स किती आहे. त्याच्यानंतर जे काही वर्क सरफेस आहे किंवा वर्क टेबलची साईज आहे, ठीक आहे, ते पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. फीडचा विचार करावा लागेल, स्पीडचा विचार करावा लागेल, रेंज ऑफ स्पिंडल स्पीड. ठीक आहे, त्याच्यानंतर मोटारचा स्पीड, त्याच्यानंतर मोटारची पॉवर, अशा पद्धतीनं, आणि ओव्हरऑल वेट ह्याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. वर्क टेबलची साईज ह्याचा पण आपल्याला स्पेसिफिकेशनमध्ये विचार करावा लागतो. पहिलं म्हणजे ड्रिलिंगची कॅपॅसिटी, त्याच्यानंतर स्पिंडलचं टेपर, त्याचा मोड्स नंबर, त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन स्पिंडल आणि कॉलम रॅडियल ड्रिलिंग मशीनच्या बाबतीत कॉलम आणि स्पिंडल ह्याच्यामध्ये मॅक्सिमम मिनिमम डिस्टन्स किती आहे. त्याच्यानंतर स्पिंडलचा स्पीड, त्याच्यानंतर फीड, त्याच्यानंतर मॅक्सिमम आणि मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्पिंडल आणि टेबल
रॅडियल ड्रिलिंग मशीनच्या बाबतीत किती मॅक्सिमम डिस्टन्स आहे, मिनिमम डिस्टन्स किती आहे. त्याच्यानंतर वर्क टेबल जो आहे त्याचा साईज आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, वर्क टेबल त्याचा साईज. त्याच्यानंतर मोटारची पॉवर. ठीक आहे, मोटार पॉवर आणि मोटारचा स्पीड आणि स्पिंडल स्पीड आपल्याला जे व्हॅरी करायचं आहे किंवा स्पीड व्हॅरी करायचं आहे त्याच्यामध्ये रेंज ऑफ स्पिंडल स्पीड ह्याचा पण आपल्याला टेक्निकल स्पेसिफिकेशनसाठी आपल्याला ह्यामध्ये विचार करावा लागणार आहे. तर हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आता पुढच्या भागामध्ये आपण ड्रिलिंग ऑपरेशन पाहणार आहोत.